या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी व या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे। लाल महाल येथून सकाळी 11 वाजता हा जनआक्रोश मोर्चा सुरू झाला। या मोर्चामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर आणि देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आहेत। अरे मोबाईलचा खाली बघ ना एकदा। झालेला आहे संतोष देशमुखांची जी निर्गुण हत्या झाली, या आधी पण भरपूर हत्या झाल्या आहेत बीडमध्ये। अक्षरशः कायद्याचं राज्य राहिलेलं नाहीये। बीडचे जे बांधव आम्हाला सांगतायत की या ठिकाणी अतिशय म्हणजे राजकीय वरदहस्त असल्यामुळे, धनंजय मुंडेंनी राजकीय वरदहस्त असल्यामुळे वाल्मिक कराडवर कुठलीही शिक्षा होत नाहीये किंवा वाल्मिक कराडला कुठेतरी गुन्ह्यातनं सोडवण्याचा प्रयत्न केला जाते। ह्या गोष्टीचा अख्ख्या महाराष्ट्रातनं निषेध होत असताना राजकीय आपले मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी नैतिक जबाबदारी ठेवून 1 महिना झालं आपले आरोपी सापडत नाहीयेत। आमच्या जर पोलिसांनी ठरवलं तर एका रात्रीत आरोपी पाताळातनं धुंडून काढण्याची त्यांची क्षमता असताना या पुढाऱ्यांमुळं आणि या हरामखोरांमुळं या ठिकाणी कुठेतरी वाल्मिक कराडला वाचवलं जातंय। ही संस्कृती महाराष्ट्रात चालणार नाही। महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, शिवशाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। या ठिकाणी कुठलाही अत्याचार चालणार नाही, हे पहिलं लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांनी। आणि नैतिक जबाबदारी ठेवून 1 महिना झाला इथं आमचे आरोपी भेटत नाही संतोष भाऊचे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची सर्वांची विनंती आहे। लक्षात घ्या, संतोष देशमुखांच्या हत्येला 25 दिवस झाले। संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता, भाजपचा कार्यकर्ता होता। भाजपच्या नेत्यांना कुठली जाणीव नाही का त्यांना न्याय द्यायचा नाही? तुमचं जर एखाद्या छोट्याशा कुठल्या जर हिंदू बांधवांवर किंवा कोणावर अन्याय झाला तर जन आक्रोश मोर्चा निघतो, आणि तुम्ही साधं मुख्यमंत्री म्हणून फडणवीस का गेले नाहीत मस्साजोग मध्ये देशमुख कुटुंबियांना भेट घ्यायला, सांत्वन करायला? तुम्हाला धनंजय मुंडेची एवढी भीती आहे का धनंजय मुंडे खरोखरच बीडचा आका आहे हे तुम्हाला मान्य आहे? आणि जर तुम्हाला एवढ्याच गोष्टी जर वाटत असतील तर तुम्ही सरळ सरळ राजीनामा द्या आणि धनंजय मुंडेच्या हातात बीड नाही तर अख्खा महाराष्ट्र द्या। जर तुम्हाला संतोष देशमुखांना जर न्याय द्यायचा नसेल तर संबंध महाराष्ट्रातून कोणी तुमच्यावर विश्वास ठेवायचा? एवढी दहशत आहे का तुमच्यावरती? अहो, तुम्ही सीएम आहात आणि एका डीएम ची सीएम वरती एवढी दहशत असावी? एवढा लाचार मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय का? तुम्ही फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमला वाचवण्यासाठी हे सगळं करत आहात का? महाराष्ट्र आज तुम्हाला 25 दिवस झालं न्याय मागतोय आणि तुम्ही साधी कुठल्याही प्रकारची त्यांची भेट घेतली नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही, धनंजय मुंडेच्या विरोधात कुठले स्टेटमेंट दिलं नाही। हे अतिशय चुकीचं आहे आणि यासाठी तुम्ही धनंजय मुंडेंवरती ऍक्शन घेतली पाहिजे। त्यांचा राजीनामा तर पहिला घेतला पाहिजे आणि जर त्यांनी राजीनामा नाही दिलं तर तुम्ही महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री स्वतःला म्हणत असाल तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे आणि तरच संतोष देशमुखांना तुम्ही न्याय देऊ शकाल असं आम्हाला वाटतं। जय शिवराय। मी रत्नागिरीची आहे, शिक्षणासाठी इथे पुण्यामध्ये असते।
आज आरोपी आहेत जे पुण्यामध्ये सापडलेले आहेत. पुणे हे आपण ऐकून असतो की विद्येचे महारगर सगळेजण म्हणतात. पुणे विद्येचे महारगर होता होता गुंडांचे महारगर, आरोपींचे महारगर कधी झालं हा प्रश्न आज मनाला भासवतोय. आज आम्ही शिक्षणासाठी असतो, आमच्या मुलींची सुरक्षतेची काळजी कोण घेणार आहे हा प्रश्न मला पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे. आज 22 दिवस उलटून गेले तरी देखील आरोपीला अजूनही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही. पोलीस प्रशासन देखील कारवाईमध्ये दिरंगाई करतंय. आज एका आईने तिचा पुत्र गमावलेला आहे, पत्नीने तिचा पती गमावलेला आहे. वैभवीताई माझ्यासारखीच एक मुलगी आहे, मी सुद्धा एक मुलगी आहे, मी तिचं दुःख समजू शकते. तिने आपला बाप गमावलेला आहे. आमचा समाज आहे हा मराठा समाज आहे, हा कुठल्याही आरक्षणाच्या खुबड्या न घेता वरती आलेला समाज आहे. या समाजावरती जर तुम्ही अन्याय करणार असाल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. आणि जर पोलिसांमध्ये धमक नसेल, आरोपींवरती योग्य ती कारवाई करायची, त्यांना फाशी देण्याची, तर मी पुन्हा एकदा सांगते, मराठ्यांना तुम्ही फ्री हँड द्या. आम्ही त्या लाल महालाच्या चौकातच आरोपीला ठेचून ठेचून मारू. थोडक्यात वाल्मिक असेल आणि जे 3 आरोपी फरार होते ते देखील पुण्यातनं सापडण्यात आले. या सगळ्यांमध्ये संबंध येतोय असं वाटतं. हो नक्कीच. पुण्यासारख्या ठिकाणी जर आरोपींना लपण्याची जागा मिळत असेल, हे सगळं सरकारमुळे होते. आता जे पदावरती नेते बसलेले आहेत त्यांच्यामुळे होत आहे. हेच जर ही सेम गोष्ट जर आम्ही ह्यांच्या माणसासोबत केली असती तर हे गप्पा बसले असते का? धनंजय मुंडे जो आता बोलतोय हा गप्पा बसला असता का? वाल्मिक कराड गप्पा बसला असता का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. माझं नाव अंकिता जाधवराव. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना, अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.